तर राम राम मंडळी, लई दिवसांनी ब्लॉक आलाय. येळवसीचा स्पेशल ब्लॉक आहे. मग काय हैदराबादला मक्का खाली करून आलो बघा एकदाच भरायला डिओसी. मायला लई दिवस लावलं गाडी भरायला. रात्री भरून ताडपत्री रस्सी करताना नानाही म्हटला जरा सावकाश करा पर्यंत. मग काय तिथून ताडपत्री रस्सी करून आलो गावात मस्त पैकी. लई आमगाळला रोज चलत याला पार माळावर चलत आलो. आणि बघा हे बघा ठेवलं आम्ही. आलो खाली शेताला पूजा बिजा करून. आमचा तात्या बी होता अमराईत केलतो देवाची पूजा बिजा करून. हे बघा कांदे नादच गोळा कांदे लावलो. आलो माळावर म्हणला तुम्ही मला बी घे. मी लई स्टडी करून झोपला निवांत बसला. लई विचार पडला 10वीच्या पेपराचा. टेन्शन एवढं काय होत नाही म्हणलो. त्याला तिथून टाटा बायबा करून रात्री निघालो. जायचं होतो आपल्याला बारामतीला. नाना म्हणला येत नाही एवढी चक्कर जाऊन या म्हणल्यावर एकटाच आलो. हे बघा ही कंपनी आहे. बाराबड्याचा रात्री गाडी घेतो म्हणलं सकाळी घेतलं खाली करायला. एक गजानन फ्रुट्स कंपनी आहे. या कंपनीत आलतो डिओसी खाली कराय. सकाळ सकाळी टायर बघता बघता आमच्या सासऱ्याच्या गाडीत बघा घुसलो होतं मोळा. म्हणलं काढा राव कसं तर. हे काय बघल तेव्हा घोडे लागायचेच काम आहे त्या आईला. बघा एका बारीक आहे का काय. दोस्ताला म्हणलो काय तर बनवू बाबा. तो म्हणला नाही बाबा मी निवांत बसणार आहो. मग काय त्याला म्हणलो टाटा बाय बाय केलो. आलो भरून. कांदा भरायचा तर काय ब्लॉक केली. बघा माझे गाणे आहे का पाठचे. मग काय सकाळ सकाळी येऊन गाडी लावली इथं बंगल्याला कामाला. रात्रचे 8 वाजले. घोडाच आईचा आला कुण्या रांड्याची लेजर लावल्या काय नाही. तिथून लॅपटॉप लावून गाडीचं वायरस काढून निघालो. आलो बायपासला. आपल्याला गाठायचं होतं आता लय लांब. मन्नापुरम जायचं होतं. खाली करून अण्णाच्या ऑफिसला आलो. अण्णा म्हणला चिठ्ठी घ्या निघून जावा माझं घेऊ नका म्हणला. मग काय रातोरात आलो पट्ट. सकाळ सकाळी जाऊन नाश्ता बिस्ता करून आलो. मेरा जिगरी दोस्त क्लासमेट चड्डी दोस्त गणेश मीन गण्या जाऊन नाश्ता बिस्ता करून आलो. मग काय तो म्हणला मला बी घे. आलो कंपनीत भरायला लावलो. म्हणलं आता इथून पुढं भरून आपल्याला जायचंय गावाकड. आता ह्या पुढचा ब्लॉग लवकरच येईल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय श्रीराम. राम राम.